चाहता है, दिल चाहता है, दिल चाहता है कभी न बीते चमकीले दिन। दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन। दिन दिन भर हो प्यारी बातें, झूमे शामें गाए रातें, मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा। हमको राहों में यूं ही मिलती रहे खुशियां। दिल चाहता है कभी ना बीते चमकीले दिन। दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन। तो आवाज डिलीट करतो दोस्तों। जहाँ रुके हम जहाँ भी जाएं, जो हम चाहें वो हम पाए, मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा। हमको राहों में यूं ही मिलती रहे खुशियां। दिल चाहता है चाहता है दिल चाहता है दिल चाहता है। कैसा अजब ये सफर है, सोचो तो हर एक ही बेखबर है। 23 वर्षापूर्वी लग्न होऊन मुंबईत गेले, पण 23 वर्षाची कुडाळच्या मैत्रिणींची आणि कुडाळच्या शाळेची नाळ काय चुकली नव्हती। प्रत्येक वेळी त्या रस्त्याने जाताना किंवा मैत्रिणींच्या घरासमोरून जाताना त्यांची आठवण यायची। मग एक दिवशी असा विचार केला की चला एखाद्या मैत्रिणीचा फोन नंबर शोधूया आणि तिला फोन करू। संगीताला फोन केला पहिलाच। संगीताने एकदम तत्परतेने, ती देवगडला होती पण एकदम तत्परतेने संध्याकाळी फोन केला। खूप गप्पा मारल्या शाळेच्या आणि इतर सगळ्या आठवणी। त्यानंतर संगीताने आणि मी म्हटलं एक व्हॉट्सअप ग्रुप करूया काय। संगीता म्हणाली ठीक आहे, मी नैनाला सांगते, नैनाकडे भरपूर नंबर्स आहेत, नैना देणार तुम्हाला। आम्ही नैनाला फोन केला आणि पुढे 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 हा छान एक छोटंसं रोपटं लावायला सुरुवात केली। त्याला खत पाणी दिलं आणि गेल्या 6 वर्षात ह्याचं एक छान झाड मोहरलेलं तयार झालंय। बेसिकली आम्ही ज्यावेळी तात्याचं माझं फेसबुकवरती कॉन्टॅक्ट आला त्यावेळी त्याने नंतर सांगितलं की असं असं आहे आपल्या ग्रुपमधलं। मग मी एक तात्याकडनं नंबर घेतले, काही मी स्वतः शोधायला चालू केले आणि 16-17 नंतर आम्ही एक मुलांचा एक ग्रुप बनवला। ग्रुप बनवल्यानंतर असं चाललेलंच होतं, काय जस्ट असं हाय हॅलो तेवढंच होतं। मीनवेल बाकीचे लोक पण फेसबुकवरती येत होती आणि 17-18च्या दरम्यान नैनाचा कॉन्टॅक्ट झाला। तर नैनाने सांगितलं की आमचा एक मुलीचा पण ग्रुप आहे, तर आपण पाहिजे तर एकत्र करूया। आणि तो व्हॉट्सअप ग्रुप आता मीडिया एवढं हे झाल्यानंतर 2019 मध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून एक ग्रुप तयार केला। एक ग्रुप तयार झाल्यानंतर मग त्या दिवसापासून चालू झालं। पहिली भेट आमची संध्याच्या घरात चेंबूरमध्ये झाली होती। त्याच्यानंतर
शाळेचे 100 वर्षाचे कार्यक्रम होते म्हणून आम्ही इथं आलो आणि त्या वर्षापासून 2019 पासून आमचं चालू झालेलं आहे आणि हे 6वं वर्ष चालू आहे आणि पुढच्या वर्षी आमचे 1985च्या बॅचचे 40 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचा प्रोग्राम पण आम्ही मोठ्या ह्याच्याकाराने करायचं प्लॅनिंग करतोय. नमस्कार मंडळांनो, मी तुमका चांगली गोष्ट सांगतोय असा की ज्यावेळी मी वैष्णोदेवी ट्रिपला जात होतो त्यावेळी माझा पहिलो सुनील भेटलो. सुनीलात मी कॉन्टॅक्ट मध्ये सुनीलच्या होतोय त्यावेळी मी बडोदा स्टेशनवर मला सुनील भेटायला आला होता आणि त्याच्यानंतर पुढची दोस्ती आमची सुरू झाली. त्याच्यानंतर त्यांनी ग्रुप बद्दल मला विचारलं. त्यावेळी सगळे आहेत, त्यावेळी आपण ग्रुप बनवूया असं मी सुनीलला सुद्धा बोललो होतो. त्याच्यानंतर 17, 18 किंवा 19 17, 18ला आम्ही संध्याच्या घरी चेंबूरला तिकडे आम्ही 10-15 जण येऊन आम्ही पहिलं मिनी गेट टुगेदर केलं. त्याच्यानंतर जे मिनी गेट टुगेदर चालू झाल्यानंतर आमची ती प्रसिद्धी अशी वाढत गेली ग्रुपची की हळूहळू एक आम्ही सगळेजण जॉईन होत गेलो आणि आम्ही प्रत्येकांना कॉल करून सगळ्यांना सांगत होतो की ग्रुप जॉईन करा, ग्रुप जॉईन करा आणि अशी 6 वर्ष आतापर्यंत झालेली आहे. 2019 मध्ये सुनील कुलकर्णीचा फोन आला की असा असा ग्रुप आम्ही करायचा आहे आणि आपण गेट टुगेदर करायचं आहे. त्याप्रमाणे त्यावेळीपासून सर्वांचं एकमेकाशी कॉन्टॅक्ट करणं सुरू झालं. तसंच 2019 मध्ये 19 ऑक्टोबर 19 ह्या दिवशी सर्वांनी मुंबईला भेटायचं ठरवलं. संध्या साळवी यांच्या घरी पहिली जी मीटिंग झाली गेट टुगेदरची ती 19 ऑक्टोबर 19 मध्ये. त्यानंतर 20 मध्ये कुडाळ हायस्कूलचा शतक महोत्सव होता. त्याच दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पहिला मेस्मरायझिंग ग्रुप तयार करून भोगवे या ठिकाणी आमचं गेट टुगेदर केलं. त्यापासून आमचे मेंबर वाढतच गेले. आजच्या घडीला आमचे 96 एवढे मेंबर आहेत. या 2020, 21, 22, 23, 24, 25 सतत 6 वर्ष आम्ही गेट टुगेदर साजरं केलं आणि दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम करून खूप मजा आली. 4थ्या वर्षी आम्ही तो गेट टुगेदर भोगवा सोडून आम्ही मामाचं गाव हिरलो या ठिकाणी केला. परत पुढचे 2 वर्ष आम्ही भोगव्याला केलं. ह्या वर्षी आम्ही भोगव्याला केलं. यावर्षी सगळे कार्यक्रम वेगवेगळे ठेवले. त्याचप्रमाणे यावर्षी आमचं सकाळी मुलांचे कौतुक, त्यानंतर ऑर्केस्ट्रा कार्यक्रम नंतर आमच्या महिला मंडळाने बसवलेली एक छोटीशी एकांकिका, त्यानंतर फुटू पडते याच्या सहयोगाने बसवलेलं वस्त्रहरण नाटक हे अतिशय तुफान झालं. त्यानंतर आपला कोकणी दशावतार काय असतो असे आम्ही कार्यक्रम करून ह्या वर्षीचा जो कार्यक्रम होता तो खूप मोठ्या प्रमाणात साजरा करून खूप मजा केली. आपण या ठिकाणी बघताय की इथे नागेश उर्फ तात्या कुडाळकर हे आमच्या आवाजाची सोय या ठिकाणी करत आहेत. कुठल्या तरी वायरी कुठल्या तरी छिद्रामध्ये घातल्या की कुठून तरी आवाज येतो हे त्यांचं तत्व आर्किमिडीजने हे शोधलेलं होतं आणि नंतर एडिसनने त्याचा शोध लावला आणि त्यानंतर त्याचा फॉलोअप घेतला तो हे तात्या कुडाळकर. अतिशय उत्तम तंत्रज्ञ आहेत आणि या अँप्लिफायर मधून आवाज कसा यायचा त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवत आहेत. त्यातरी त्यांचाच आवाज इकडे चालतो. ओके, धन्यवाद. सावंत म्हणजे कुडाळचे एक अतिशय उत्तम व्यावसायिक आहेत आणि ते आता नागेशजी काय म्हणणार तुम्ही हे मेस्मरायझिंग टी शर्ट तुम्ही पहिल्यांदा घातलेलं आहे, अजून कोणी घातलेलं नाही आहे आणि कसं वाटतं तुम्हाला इथे आल्यानंतर? चांगलं वाटतं. कसं म्हणजे तुम्ही किती वर्ष येता इथे? इकडे आता 5-1 वर्ष. ही तुमची कितवीची बॅच आहे? 85. 10वीची बॅच आहे. आणि कसे मैत्रिणी आता बोलतात तुमच्याबरोबर? काय बोलतात, तुम्हाला काय सांगतात? तात्याने आपलं स्पीकर जोडलेला आहे पण आवाज बघा कसा गळा धरल्यासारखा येतो आहे. कधी त्यांचा गळा सुटणार आणि त्यांचं वाजणार आहे काय कळत नाहीये. आपण या ठिकाणी बघताय हे 3 शिलेदार आहेत, 10वीचे शिलेदार आहेत आणि ते मुंबईवरून या ठिकाणी आले आहेत. गणेश सावंत आहेत. आग लावण्यात आग विझवण्यात एकदम पटाईत आहेत. आणि काय सांगाल गणेश सावंत, कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन? छान वाटतंय की फक्त माझा गॅप पडलेला आहे यावर्षी. बाकी
व्यवस्थित आहे. बाकी कसं तुम्हाला इथे सगळ्या मैत्रिणी बोलतात? नव्हतं बाकी मी कंटिन्यू असतो. मैत्रिणी भेटल्या त्यावेळेच्या सगळ्या? भेटलेलं आहे. मैत्रिणी नाही भेटलेलं आहे. राजेश कुडाळकर या ठिकाणी आहेत. राजेश कुडाळकर, काय सांगाल? सगळं अतिउत्तम एकदम. सगळ्यांना भरपूर आनंद झालेला आहे. असं दरवर्षी व्हावं. तुम्ही काय स्पेशल काय तिकडे सादर करणार आहात तुम्ही? काय नाही सादर करणार. काय नाही, अरे काय हे उपयोग नाही हे. पुढचंच बघायचं सगळं. अरे काय होय बाळा टवटे, बाळा टवटे प्रेक्षक भूमिकेत पाहिजे आणि पुढच्या वर्षी काय- पावशीचे सुपरस्टार बाळा टवटे या ठिकाणी आहेत. बाळा, काय सांगाल? आंघोळ केली का? बरं वाटलं. बरं वाटलं. हा बरं. आणि काय तुमच्या मित्रांना काय सल्ले द्याल तुम्ही आता इकडे? दरवर्षी यात्रा येत राहा. रसन कुठे या ठिकाणी आहेत. मग एक ठाकर लोककलाकार, हिंगोलीचे लोककलाकार आता सध्या ते चेंडू बरोबर खेळतात. हे त्यांचं वय नाही तरी ते चेंडू बरोबर खेळतात. व्हॉलीबॉल. ओके. व्हॉलीबॉल ते बक्षीस मिळवलं होतं. एवढे एवढे पेले दिले होते. वर्गामध्ये वाजवले. टोपले सर आले, काढून घेतले आणि पोचावर फटके मारले. अरे शपथ, बोजावर फटके मारले त्यांना माहिती आहे. आता हे मागे आहेत. आता हे आमचे मोठे शिलेदार या ठिकाणी येत आहेत आणि आनंद परब इथे या ठिकाणी येत आहेत. त्यांचे डोळे उघडे आहेत की बंद आहे कधीच कळत नाही. ते आनंद परब त्याच्या बाजूला आहेत. मना दामले आहेत. बंड्या इकडे बघ. बंड्या कसं वाटतं मित्रांनो? कसं वाटतं? काय वाटतं तुम्हाला? एकदम मस्त वाटलं. आता पाणी कसं होतं? समुद्रातलं पाणी मध्ये गरम लागत होतं, मध्ये कुठून बघा, कोणी थंड काय- पाणी